नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या भक्तिमय प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये मुंबईहून श्री क्षेत्र नारायणपूर येथे येऊन श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच येथून जवळच असलेल्या केतकावळे गावी प्रति बालाजी मंदिराकडे निघालेलो आहोत। श्री क्षेत्र नारायणपूर ते केतकावळे हे अंतर जवळपास 5 ते 7 किलोमीटरचं असून तेथे जाण्याकरता मित्रांनो वडाप, ST बस, PMPLच्या बसेस उपलब्ध आहेत। मित्रांनो, आता आपण केतकावळे येथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही व्हिडिओत समोर कमान बघू शकता। इथून आत गेल्यावर मित्रांनो 500 मीटर अंतरावर आपल्याला प्रति बालाजी मंदिर लागतं। येथील परिसर अतिशय शांत व सुंदर आहे। तुम्ही व्हिडिओत पाहत असलेले हे श्री गणेश मंदिर आहे। मित्रांनो, प्रति बालाजी मंदिरात मोबाईल चित्रीकरणास बंदी असल्याने मंदिरात आतमध्ये मोबाईल जमा केल्यावरच प्रवेश दिला जातो। मी देखील मोबाईल लॉकरमध्ये आपला मोबाईल जमा करून श्री तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यावर येथे महाप्रसाद घेऊन आता मोबाईल घेऊन येथील मंदिर परिसरात असलेले काही मंदिरांची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, मी तिरुपती बालाजी मंदिरात गेलेलो नाही, परंतु इंटरनेट माध्यमातून पाहिलेल्या मंदिराप्रमाणेच हे मंदिर अगदी हुबेहूब असल्याचा भास होतो।
मित्रांनो, आपण श्री क्षेत्र नारायणपूर येथे येऊन श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन केल्यावर येथे येऊन आपण प्रति बालाजींचं दर्शन घेऊन येथे अन्नप्रसाद घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला येथील मंदिर उघडण्याच्या बंद होण्याच्या वेळा व येथील पूजेच्या वेळा ह्या व्हिडिओत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्या व्हिडिओला तुम्ही स्टॉप करून झूम करून पाहू शकता। आता आपला पुणे स्टेशनपर्यंतचा परतीचा प्रवास हा कापूरोळ, कात्रज, स्वारगेट मार्गे पुणे स्टेशनपर्यंत होणार आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत पाहत आहे ती बस PMPML बस आहे। ही बस मित्रांनो सासवड ते कात्रज अशी चालवण्यात येते। ही बस दर दीड तासाच्या अंतराने उपलब्ध असते। मित्रांनो, सासवड ते कात्रज कापूरोळ मार्गे चालणाऱ्या ह्या बसने आपण नारायणपूर व केतकावळे या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी प्रवास करू शकतो। आपण या बसने कात्रजपर्यंत जाऊन तेथून पुढे पुणे स्टेशनपर्यंत दुसऱ्या PMPLच्या बसने प्रवास करणार आहोत। कापूरोळ हे मित्रांनो महामार्गावर वसलेलं गाव आहे। कापूरोळवरून आपल्याला STच्या बसेस देखील थेट मुंबई स्वारगेट येण्याकरता उपलब्ध आहे, परंतु त्या बसेसच्या वेळा आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपला प्रवास हा टप्प्याटप्प्याने होणार आहे। आता आपण कात्रज बस स्थानकात पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, येथून आपण आता दुसऱ्या बसने पुणे स्टेशन गाठणार आहोत। प्रति बालाजी मंदिराकडून तसेच कात्रजहून देखील आपल्याला लगोलग बस मिळाल्या कारणाने मित्रांनो आपला पुणे स्टेशनपर्यंतचा प्रवास हा 1.5 ते 2 तासात झालेला आहे। मित्रांनो, पुणे स्टेशन, पुणे ST बस स्थानक व पुणे PMPMLच्या बस स्थानक हे तिघांनाही एकमेकाला लागूनच आहे। आता आपण ST बस स्थानकात आले। इथून मित्रांनो मी तुम्हाला पुणे येथून सुटणाऱ्या बसेस यांच्या वेळा दाखवण्याचा प्रयत्न करतो। ते तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता। तसेच येथून मुंबईकडे जाण्याकरता थेट शिवशाहीच्या बसेस देखील उपलब्ध आहे। त्यांच्या देखील वेळा व किती दर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, मुंबई ते श्री क्षेत्र नारायणपूर किंवा प्रति बालाजी असा प्रवास तुम्हाला करायचा असल्यास तुम्ही थेट STच्या बसेसने देखील येऊ शकता। फलटण, बारामती, पंढरपूर अशा बसेसने तुम्ही सासवडपर्यंत येऊन तेथून तुम्ही पुढे नारायणपूर किंवा प्रति बालाजी केतकावळे येथे पोचता येतं। माझ्यासारखा प्रवास करायचा असल्यास ट्रेनने सर्वप्रथम पुणे स्टेशन येऊन येथून आपण STच्या बसेस दर अर्धा ते 1 तासाच्या अंतराने सासवडकरता चालवण्यात येतात। त्या मार्गे देखील तुम्ही प्रवास करू शकता। पुणे ते मुंबई हा परतीचा प्रवास आपला 12128 पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसने होणार आहे। मित्रांनो, ही एक्सप्रेस सुपरफास्ट असल्याकारणाने हिचे दर जास्त आहेत। जाताना आपण साईनगर शिर्डी एक्सप्रेसने गेलेलो तेव्हा आपले मुंबई ते पुणे हे तिकीट 75 रुपये होते व आता सुपरफास्ट एक्सप्रेस असल्याकारणाने आता आपलं पुणे ते मुंबई हे तिकीट दर 90 रुपये आहे। पुणे मुंबई इंटरसिटीची पुण्याहून सुटण्याची वेळ ही सायंकाळी 5:55 आहे व मित्रांनो ती दादर येथे 8:40 आसपास पोहोचते। मित्रांनो, आपण मुंबई येथून प्रवासाला सुरुवात करून पुणे स्टेशनपर्यंत येऊन पुणे स्टेशनहून सासवडपर्यंत बसने प्रवास करून तेथून आपण लोकल वडापने नारायणपूर गाठून तेथे श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन केल्यावर परत तेथून केतकावळेकरता लोकल गाडीने प्रवास करून आपण प्रति बालाजींचं दर्शन घेऊन अन्नप्रसाद ग्रहण करून तेथून आपण कापूरोळ, कात्रज, स्वारगेट मार्गे परत पुणे स्टेशनपर्यंत येऊन
आता आपण पुणे स्टेशन येथून मुंबईकडे रेल्वेने रवाना झालेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व आपल्याला असेच प्रवास बघायचे असल्यास आपण या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब अवश्य करा। तर मित्रांनो, या व्हिडिओला मी इथेच थांबवतो व तुमची रजा घेतो। धन्यवाद।